तर गिरीश महाजनांवर काय आरोप आहेत ते पाहूयात। जळगाव जिल्ह्यात भुसावळ इथे शेतकऱ्यांकडून जमीन घेतली। दोन 2002 मध्ये तापी पूर्ण साखर कारखान्यासाठी ही जमीन त्यांनी खरेदी केली। ही जमीन महार वतनाची असताना खरेदी झालीच कशी असा सवाल उपस्थित झाला। 5 एकराच्या सातबाऱ्यावर अद्याप महाजन यांचं नाव। शेतकऱ्यांना कारखान्यात रोजगाराचं आश्वासनही त्यांनी दिलं होतं। आज तागायत कारखाना तर उभा राहिलेलाच नाही, मात्र या शेतकऱ्यांनाही कोणताच दिलासा मिळालेला नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांची जमीनही गेली आणि रोजगारही मिळाला नाही। 2004 पासून एकाही निवडणूक प्रतिज्ञापत्रात या जमिनीचा उल्लेखच नाहीये। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।